मुंबई नाशिक महामार्ग वेगवान प्रवासासाठी ह्या महामार्गावरील वडपे ते माजीवाडा या रस्त्याच्या आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत. याबाबत मी अनेकदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजचा व्हिडिओ खास मानकोली ते माजीवाडा या रस्त्यादरम्यान बनवण्यात येत आहे. आता आपण मानकोली ब्रिजवर प्रवास करीत आहोत. खरे तर रस्ता रुंदीकरण संदर्भात आज व्हिडिओ बनवायचा असा काय आपला कयास नव्हता, परंतु मी माजीवाडा येथे जात असताना अचानक मला इथे मानकोलीजवळ संपूर्ण परिसरात वरती असे जे चावलं धुकं पसरल्यासारखं वाटत होतं. ते धुकं होता का प्रदूषण होता हवेचा ते काय समजलं नाही, कारण दूर सदृश्य सर्व दिसत होतं. म्हणजे जसा काय डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा झाल्यानंतर जो काय धूर वगैरे उठतो तसा मानकोली इथे मी येत असताना मला जाणवत होते, म्हणून मी व्हिडिओ करायला सुरुवात केली. आणि आपण दिवा येथील जो ब्रिज बनत आहे त्या ठिकाणी आहे. मानकोली ब्रिज क्रॉस करून आपण झालो आणि आता दिवा ब्रिज आपण क्रॉस करीत आहोत. मानकोली ते दिवा हा पूर्ण पट्टा एकदम तयार झालेला आहे आणि मानकोली ते दिवाच्या दरम्यान दिवे या ठिकाणी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एक हिस्सा जात आहे, ज्या ठिकाणाहून बुलेट ट्रेन क्रॉस होईल अशा ठिकाणचा जो स्टीलचा ब्रिज आहे तो देखील तिथे तयार होत आहे. आणि आपण दिवाळीतून पुढे आल्यास पुन्हा एकदा आपल्याला त्या हवेत प्रदूषण झालेलं दिसत आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी. आटपत्रीकरणाचे काम खूपच वेगाने सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता कामे किती जोरात आणि किती मोठे रस्ते किती रुंद झालेले आहेत. आपण दिवाळीतून पुढे प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला जर या रस्त्यावर रोजचा प्रवास असेल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करावे आपला प्रवास इथून कसा होतो ते, किंवा आपणास कुठे कुठे वाहतूक कोंडी लागते. तुम्ही आटपत्रीकरणाचा रस्ता पाहत असताना बाजूला तुम्हाला सर्व्हिस रोड देखील दिसत असेल. दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला सर्व्हिस रोड देखील आहे. त्यामुळे हा जो रस्ता आहे हा आटपत्रीकरणाच्या ठिकाणी बारापत्रीकरण झाल्यासारखा होतो. आणि अशा प्रकारे आपण कलवा खाडी पुलावर पोचलेलो आहोत. कलवा खाडी पुलावर देखील तुम्ही पाहू शकता या पुलाच्या एक नियमित कामे सुरू असतात. आणि याच कलवा खाडी पुलाच्या बाजूला अजून एक नवीन पूल बांधण्यात येत आहे आणि त्याचे कामे देखील बहुतांश 85 ते 90% त्या पुलाचे काम झालेले आहे. आणि त्या रस्त्यावरच बाईक थांबवून असो चुकीचं आहे जे काय ते. या कलवा खाडी पुलाचे जे काम चालू आहे तुम्ही पाहू शकता बाजूला JCB क्रेन्स वगैरे उभे आहेत ते नवीन पुलावर आहे. आणि याच पुलाच्या पुढे साकेत पूल आहे. त्या साकेत पुलाच्या देखील बाजूला नवीन साकेत पूल ओपन झालेला आहे आणि त्याच्यावरची वाहतूक आता साधारणतः 4-5 दिवसापूर्वी सुरू झालेली आहे. आणि हा खारेगाव टोल नाक्याचा जो प्रकल्प आहे तो तुम्हाला इथे दिसू शकतो. इथे सर्वात मोठा इंटरचेंज राहणार आहे. याच ठिकाणी इतरही अनेक कामे सुरू आहेत. जे कोस्टल रोड बनत आहे बालकुम ते गायमुखपर्यंत त्याचे काम देखील इथेच आहे. त्यानंतर जी काही सर्वात मोठा इंटरचेंज राहणार आहे तो या ठिकाणी राहणार आहे. आटपत्रीकरण जे होत आहे रस्त्याचे काम मुंबई ते नाशिक किंवा वडपे ते माजीवाडा त्याचे देखील इंटरचेंज इथेच राहणार आहे. इथे खूप मोठा टोल प्लाझा उभारला जाणार आहे काही दिवसानंतर. आणि आपण खारेगाव टोल नाक्यावरून पुढे प्रवासाला लागलेलो आहोत.
वाहतूक कोंडीतून सुटका देणारा हा महामार्ग येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला खूप सुसाट प्रवास करायला मिळणार आहे या रस्त्याने. आता जसे की आपल्या लक्षात येत असेल, खूपच रुंद रस्ते आणि आपण खारेगावच्या मार्गाने प्रवास करत आहोत. पाहू शकता कामे कसे चालू आहेत ते. आज आपली मराठी सतत वेगवेगळ्या नवीन रोड अपडेट सोबत. आजचा अपडेट मानकुली ते माझीवाडा आणि आपण खारेगावजवळ पोचलेलो आहोत. ते खारेगावजवळ सबवेचे कामे सुरू आहेत आणि बाजूला तुम्ही पाहू शकता रस्ता जो उंच आहे त्याचे कामे देखील सुरू आहेत. 3-3, 4-4 JCB लागलेले आहेत. रस्त्याचे काम सुरू आहे. मोठी रस्त्याची जी मशीन आहे ती देखील आहे. तसेच आपण या साकेत पुलावर आलो असता आपल्या उजव्या हाताला नजर टाकल्यास नवीन जो साकेत पूल आहे त्या नवीन साकेत पुलावरनं वाहतूक सुरू असलेली दिसत आहे. तरी फक्त हाच एक ब्रिज होता ज्याच्यावरनं दोन्ही लेन सुरू राहायच्या. आता बाजूचा जो साकेत पूल आहे तो सुरू झाला असल्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारे वाहतुकी त्या नवीन पुलावरनं सुरू आहे आणि जुना पूल हा फक्त सिंगल लेन झालेला आहे फक्त जाण्याकरिता. आणि अशा प्रकारे आपण साकेत गाडी पुलावरून पुढे येऊन माझेवाड्याच्या दिशेने चाललेलो आहोत. पुढे ज्या मोठ्या इमारती दिसत आहेत त्या रुस्तमजी मुंबई नाशिक महामार्ग मानकुली ते माझीवाडा. आजचा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला देखील विसरू नये. तसेच आपल्या काही कमेंट्स असतील आणि ज्या काही डिमांड असतील त्या देखील आपण नमूद कराल कमेंट्स बॉक्समध्ये. जसे मला वेळ मिळेल तसे मी आपला अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. माझीवाडा ते वडप्याचे आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत. ते माझीवाड्याच्या जो ब्रिज आहे त्या ठिकाणून सुरू होऊन वडप्यापर्यंत आहे. काही दिवसापूर्वी मी वडप्याचा जो ब्रिज आहे त्याचे देखील कामे 90% झालेले आहेत. त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, जरूर पाहू शकता. आणि अशा प्रकारे आपण माझीवाड्याजवळ पोचलेलो आहोत. इथे देखील रस्ते डिवाइड करण्यात आलेले आहे. खूप सुंदर दृश्य. वरचा ब्रिज पाहून किती ठाण्यात सुधारणा झाली याचा एक आपण अंदाज बांधू शकतो. खूप सुंदर शहर ठाणे शहर. आणि आजचा आपला प्रवास मानकुली ते माझीवाडा या ठिकाणी पूर्ण होत आहे. खरे तर आज मी व्हिडिओ माझीवाडा ते वडपे जे आटपत्रीकरण त्या संदर्भात बनवणार होतो. तो बनवून मी अपलोड देखील करेल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.